आजची खास रेसिपी मसाला शेंगदाणा. तेल कमीत कमी याच्यामध्ये होतो. शेंगदाणे घेतलेले आहेत, कच्चेच आहेत. तर ह्याच्यावर असं मीठ थोडं आणि लाल मिरची पावडर घातलेलं आहे. बाकी काही मी घालत नाही. हे तळून झाल्यावर तुम्हाला आवडत असेल तर चाट मसाला वगैरे घालू शकता. मी फक्त तिखट, मीठ आणि बेसन पीठ घालणार आहे. अंदाजाने बघून घालायचं, पाणी जास्त वापरायचं नाही. बघून कालवलं, पातळ झालं तर थोडं घातलं तर आणि परत चालतं. हे बेसन पीठ तेल तापत आलेलं आहे. फक्त पाणी असं नुसतं ओलं करायचं. हे शेंगदाणे एक 2-3 तळून बघितला, परत पीठ आणि पाणी तुम्ही मिक्स करून घेतला तरी हरकत नाही. तळून झाल्यावर पॅक बंद डब्यात ठेवा. चहासोबत, कशाबरोबर घरात काही कार्यक्रम असले तर तुम्ही खाऊ शकता. कच्चेच शेंगदाणे घेतलेले आहेत. वरून तिखट, मीठ फक्त मी घातले. तळून झाल्यावर परत तिखट, मीठ, चाट मसाला वगैरे वापरतात. मी एवढ्याच गोष्टी घालणार आणि एवढ्यातच करणार आहे. तेल तापत आलेलं आहे. तांदूळ पीठ वगैरे वापरतात, पण मी नाही घालणार आहे. थोडंसं एक अर्धा चमचा तांदूळ पीठ पण घालतात, पण मी नाही घातलेलं. असं अंदाज बघूनच करायचं. ते कुठे कुठे ना तरी लागतं ना. बेसन पीठ, मीठ घातलेलं आहे. खाऊन बघून परत मीठ तुम्हाला पाहिजे तर परत थोडं मीठ, चाट मसाला वगैरे. चहासोबत घरी काय काय कार्यक्रम असलं तर असं मध्ये खायला वगैरे छान वाटतं. थोडंसं लो फ्लेम करते. पहिल्यांदा म्हणजे असं जमत नाही. मी पीठ कालवून करायची. तिकडं बेंगलोरला वगैरे जास्त मिळते ह्याला कडली काही काहीतरी म्हणतात. पण तिकडे असं चहासोबत वगैरे, कॉफीसोबत वगैरे देतात. त्यामुळे खमंग असं म्हणजे कसं वास येतो, भजी वगैरे आपण करतो तसं. छोटे छोटे टेक्निक्स असतात. करून बघा. कच्चेच शेंगदाणे घेतलेले आहेत ना. त्याच्यावर फक्त थोडंसं बेसन पीठ, मीठ आणि लाल मिरची पावडर. काय मी हातानंच सगळे मोजत नाही, अंदाजाने, म्हणजे अशी करून सवय झाली. खूप असे खमंग तळले जातात ना. हे बघा किती छान दिसतात. झाले सुद्धा 5 मिनिटात होते. मसाला शेंगदाणा म्हणताय काय, वरून पीठ कुठे ना कुठेतरी छान असं दिसतं बघा. बरोबर झालेलं आहे. अगदी जरा ब्राऊन होईपर्यंत असं करपायला नको आहे, पण बघून तळा.
वास येतो छानपैकी, मग आपण समजायचं की तळून झाले. कसं ना, सकाळी उत्साह पाहिजे आणि काय करायचं हे ठरवत नाही, अचानक काहीतरी मनात आलं की मी करते. मसाला शेंगदाणा, बेसन पीठ, तिखट मीठ, कच्चे शेंगदाणे करून बघा. आवडलं तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आभारी आहे.